नमस्कार. साहित्य जागर आयोजित ब्रेल जागर महोत्सवात मी प्रियांका ननवरे आपणा सर्वांसमोर हिना कौसर खान पिंजार लिखित भूक ही कथा वाचणार आहे. तत्पूर्वी आपण हिना खान यांचा परिचय करून घेऊयात. हिना खान या BSc आहेत. त्याचबरोबर पुणे विद्यापीठातील वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागात रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी देखील मिळवलेली आहे. 8 वर्ष त्यांनी लोकमत वृत्तपत्रासाठी रिपोर्टर म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांचं 3 तलाक विरुद्ध 5 महिला हे पुस्तक प्रकाशित आहे. त्याचबरोबर स्टोरीटेल या ॲपवर लहानांपासून मोठ्यांसाठी त्यांच्या कथा आणि सिरीज प्रकाशित आहेत. आता सध्या हिना खान या साप्ताहिक साधनेत वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. तर ऐकूया कथा भूक. लेखिका हिना कौसर खान पिंजार. घराबाहेर नीरव शांतता होती. मध्येच एखादा कावळा काव काव करून निघून जायचा. तेव्हा क्षणभर शांतता भंग व्हायचा तो तेवढाच. बाकी सगळं स्तब्ध स्थिर. दुपारचा टळटळीत भगभगीत ऊन खिडकीच्या पांढऱ्या काचेतून घरात येत होतं. शिल्पाला एकवार वाटलं की उठावं आणि खिडकी उघडावी. सरसर उन्ह आत येऊ द्यावी. किर्र करकरीत शांतताही पाझरू द्यावी घरात. निसर्ग तरी जिवंत आहे याची अनुभूती घेऊ. किमान त्यामुळे तरी आपल्याला बरं वाटेल. पण ती उठली नाही. तिचं स्थूल शरीर आक्रसून 2 तासापासून ती ज्या जागी बसली होती तिथंच अधिक रुतली. तिची 10 बाय 11ची खोली. घरात वस्तू अशा फारशा नव्हत्या. एक मोठा आरसा, त्यासमोर एक पार्लरसाठी लागते तशी खुर्ची, एका भिंतीला एक लांबट टेबल, त्यावर दोन गोधड्या घालून टेबल झोपण्यालायक केलेलं. त्याखाली थोडं बहुत सामान पडद्यानं नीट झाकून ठेवलेलं. त्याच्या आतल्या बाजूला बाहेरच्या खोलीहून निम्मी खोली, त्यातच संडास आणि न्हाणीघर. डोक्यावर घर घर करून फॅन फिरत होता तरी उकडत होतं. तिने जागच्या जागीच पाय लांब केले. साडी किंचित वर केली. गुडघ्याला गार हवा लागली. तिला बरं वाटलं. समोरच्या भिंतीला टेकून तिचा नवरा बसला होता, आपल्याच गुरमीत मदमस्त होऊन. हातातल्या मोबाईल मधल्या डाटानं त्याची करमणूक सुरू होती. डोकं वर करून बायकोकडे पाहण्याची शुद्धही त्याला नसायची. तीच आपली चहाच्या टायमाला चहा, जेवणाच्या टायमाला जेवण, पुन्हा चहा, पुन्हा जेवण असं आळीपाळीनं त्याच्या पुढे आणून ठेवायची. जेवतानाही त्याची नजर त्या हातभर स्क्रीनमध्येच असायची. ठरवून दिल्यासारखं तो भिंतीच्या एका कोपऱ्यात बसून राहायचा. हाताखाली एक उशी तेवढी लागायची. रोज रोज त्याला त्याच एका अवस्थेत पाहून तिचा जीव अगदी उडला होता. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जवळजवळ 40 दिवस. घरात माणूस असून नसल्यासारखा. कदाचित खरंच कोणी नसतं तर तिला अधिक सैसर वाटलं असतं. किमान दुपारच्या या रखरखीत शांततेत तिचं मन असं उद्विग्न तर झालं नसतं. एकाकीपणाचा दंश होऊन तिला परीची, कदाचित संजयची आठवण तर झाली नसती. परीला तिने माहेरी पाठवलं नसतं तर बरं झालं असतं असं तिला खूपदा वाटलं. अर्थात कोरोनाचं आणि लॉकडाऊनचं हे पुढचं संकट माहीत कुठलं होतं. असं अडकून पडावं लागणार आहे हे आधी माहीत असतं तर तिनं कधीच तिला पाठवलं नसतं. दोघी मायलेकींना दुरावून आता 2 महिन्याहून जास्त दिवस झाले होते. परीक्षा शाळेत
मार्चमध्ये मोठ्या मुलांच्या परीक्षा सुरू झाल्या म्हणून पहिलीच्या मुलांना सुट्ट्या देण्यात आल्या. सुट्ट्या लागल्या म्हणूनच तिनं परीला आपल्या आईकडे पाठवलं होतं. तसंही दिवसा परीकडे लक्ष देणं तिच्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये शक्यच नसायचं. घर आणि पार्लर एकच असल्यामुळे पार्लरच्या बंद होण्याची अशी काही वेळ ठरलेली नव्हतीच. तिचं काम चांगलं असल्यामुळं क्लायंटची सतत गर्दी देखील असायची. इतक्या बिझी शेड्यूलमधून पोरीला वेळ देणं तेवढं तिला काही जमायचं नाही. क्लायंटला आपण पूर्ण वेळ द्यावा, त्यात जराही कसूर करू नये असं तिला मनापासून वाटायचं. त्यामुळेच मग परीचं मागं येणं, भुणभुण करणं कधीतरी तिच्या डोक्यात जायचं आणि मग तिच्यावर नसलेला राग तिच्यावरच निघायचा. लहान मुलं मोठ्यांसाठी पंचिंग बॅग असतात. मोठ्यांचा राग असतो वेगळाच, पण लहान मूल निमित्त होतं आणि मग त्याची साधी चूकही त्या रागाचा निचरा करायची जागा होऊन जाते. बिचारं मूल ते फक्त भेदरतं, धुसपुसतं, चरफडत राहतं. परीचं तेच व्हायचं. काही वेळा उलटही व्हायचं म्हणा. आपण इतक्या वेळापासून मागं लागूनही आपली आई थांब ना परी, थांब ना बाळा, हो ग राजा इतकंच करते. मग ती सरळ भोकाड पसरून द्यायची, नाहीतर आदळापट करून आईचा जीव अजून बेजार करून सोडायची. अर्थात त्याही परिस्थितीत पंचिंग बॅग तीच होती. फटकारे षटकारे आपल्यालाच खावे लागणार आहेत हे तिला तरी काय कळणार. पण अलीकडे परी मार खाताना आई तू खूप वाईट आहेस असं म्हणायला लागली होती. ते शब्द शिल्पाला फुटक्या काचेसारखे रुतायचे. तिचं अवघड जगणं असणाऱ्या परीकडून हे शब्द ऐकून तिचं अवसान गळून जायचं. हताशपणे तिचे डोळे पाझरत राहायचे. हे सगळंच टाळण्यासाठी शिल्पाने परीला साताऱ्याला स्वतःच्या आईकडे पाठवून दिलं होतं. परीची अजिबात जायची इच्छा नव्हती. शेवटी लेकराला आई हवीच असते. पण शिल्पानं तिला खाऊचं, खेळण्यांचं, कशाचं आमिष दाखवून पाठवून दिलं. आपली आई पूर्वीसारखी प्रेमळ राहिली नाही. या नव्या घरात आल्यापासून तर नाहीच नाही. एवढंच त्या छोटुकलीच्या मनानं घेतलं होतं. आजीबरोबर जाताना तिनं प्रचंड रडारड केली, पण शिल्पानं मन कणखर केलं होतं. डोळ्यात एक टिपूसही येऊ न देता तिनं परीला रिक्षात बसवून दिलं. ती गेल्यावर खोलीच्या एका कोपऱ्याशी बसून ती मोक्कार रडली. परीचे शब्द तिला डाचत राहिले. खूप वेळ ती स्वतःला दोष देत राहिली, बडबडत राहिली स्वतःशीच. स्वतःच्या कमनशिबीपणावर थुंकत राहिली आणि मध्येच परीच्या आठवणीने कासावीस होत स्वतःला थपडा देखील मारत राहिली. आई असून आपलं हृदय इतकं निबार, इतकं कठोर कसं झालं ती विचार करू लागायची. पण असा विचार करणं तिच्यासाठी त्रासदायक होतं. जे अजिबात आठवायचं नाहीये ते सगळं तिला प्रारंभापासून आठवू लागायचं आणि दुःखाचा आवेग वाढत जायचा. परीशी 2 शब्द बोलावे तरी विचार मनात आला तसं तिनं आईला फोन लावला. परी बाळा कशी आहेस ग? हा मी भावड्यासोबत खेळतेय ना ग. जेवलीस का? आजीने काय केलं? आजीच सांगल. तू बोल की. बरं तू कशी आहेस? हा ठीक. ठेवू का? या आजे घे बघ मम्मी काय म्हणती. नेहमीसारखं काहीच न बोलता परीनं फोन आजीच्या हातात दिला. फोनवर बोलायला तशी ती उत्सुक नसायचीच, पण आता अगदीच टाळायची. न बोलताच जणू ती शिल्पाशी बदला घेत होती. खरं तर लहान लेकरू, गावच्या वातावरणात ती चांगलीच रमली होती. शिल्पाच न राहून आईला विचारत राहायची, आठवण काढते का ग?
तिच्या आईचं उत्तर ऐकून मात्र ती गपकन शांत व्हायची. आई म्हणायची, अगं कुठलं, चांगली रमलीये, भावड्यासोबत दिवसभर खेळायला पाहिजे तिला. चांगली व्यक्ती जमलीये तिची भावड्यासंग. तिला आजी आजोबा मामा मामी कुणी नको, भावड्या तेवढा लागतो. तू निवांत राहा, काय पण काळजी करू नको. शिल्पाचा स्वर दाटायचा. मग आईने खुसफुस करावं तसं विचारायची, आणि तो तुझा नवरा आहे का, घराबाहेरची नेआण तरी करत जा म्हणावं त्याला. यावर ती कसनुस हसायची फक्त. माफ करा, यावर ती काहीच बोलायची नाही, कसनुस हसायची फक्त. आता सुद्धा तसंच घडलं. तिने फोन ठेवला. आधीच उदासलेलं तिचं मन अजून मलूल झालं. पोरीला किमान पळभर तरी आठवण यायला हवीच की. तिचं मन आक्रंदत राहील. ती बेचैन होऊन गेली. ही बेचैनी कुणाला सांगावी, कुणाकडे मन मोकळं करावं, कुणासमोर रडावं, सांत्वन करून घ्यावं. समोर नवरा कूस न बदलता झोपला होता. समोर नवरा कूस बदलून झोपला होता. त्याची पाठ तिच्याकडे होती. तो कुंपाचा धनी होता म्हणून त्याच्यासमोर शिल्पाने रडायचं कधीच नाही. तिला त्याच्या पुढं कधीच हतबल दुर्बल व्हायचं नव्हतं. आपल्याला जित्या जागत्या सोबतीची गरज आहे, 2 शब्दांची गरज आहे, हे त्याला तिला कधीच जाणवू द्यायचं नव्हतं. त्याच्यासमोर डोळ्यातल्या डोळ्यातही पाणी नको होतं तिला. तिच्या अश्रूंनी त्याला फरक पडणार नव्हताच, पण त्याला फरक पडत नाही या गोष्टीनं शिल्पाला मात्र प्रचंड फरक पडणार होता. आपलं कुणीच नाही ही जाणीव तिला आतून पोखरणारी होती. ती कासावीस होऊन जागची उठली. बाथरूम मध्ये जाऊन जरा मोकळी झाली, पण तिची उलघाल काही कमी होत नव्हती. कुणाशी तरी बोलावं असं तिला खूप वाटत होतं. घसा कोरडा पडला होता. संजयशी तरी बोलावं का? मागच्या 15 दिवसात त्याच्याकडूनही फोन किंवा मेसेज झालाच नव्हता. तिच्या कष्टप्रद जीवनात तोच तिला समजून घेणारा सहृदयी मित्र वाटायचा. कुणीतरी आपल्याला पाठबळ देतंय असं वाटायचं. संजय तिच्या शाळेतला मित्र होता. तिच्या घराशेजारीच राहायचा. शाळेसोबत सगळेच सुटले होते. कुणीतरी शाळेतल्या बॅचचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि तिथेच सर्वांची भेट झाली. संजय इतर मैत्रिणी मित्रांपेक्षा वेगळा होता पहिल्यापासूनच. कुणाच्याही खासगी आयुष्यावर चर्चा करणं, त्यांची वैयक्तिक माहिती काढणं असं तो कधीच करत नसे. त्याला ते आवडायचंही नाही. शिल्पाला तो तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काहीही विचारत नाही याचं खूप अप्रूप होतं. एकटीनं आत्मविश्वासानं स्वतंत्र जगणाऱ्या स्त्रीशी तिची उट्ट न काढता बोलावं तसं तो बोलायचा. त्याच्यासोबत बोलताना मोकळं वाटायचं. संवाद खरं तर विशेष काहीच नसायचा. कशी आहेस, काय सुरू आहे, पार्लरमध्ये नवनवं शिकत राहा, शिकायला काही मदत हवी असेल तर सांग, अशी विचारणा तो करायचा. नव्या गोष्टी, नवं तंत्रज्ञान, युट्यूबचं माध्यम असं तो तिला बरंच काही सांगायचा. काही वेळा घरचं, बायकोचं, गावाकडचं अशी काही खबरबात द्यायचा. तिच्याकडे सांगण्यासारखं फारसं काही नसायचंय. परीविषयी सांगताना तेवढी ती खुलायची. काही वेळा व्हिडिओ कॉल देखील व्हायचे. शिल्पाला त्याच्यातच कधी मैत्रीण तर कधी मित्र दिसायचा. संजय एका कंपनीत मोठा अधिकारी होता. तो त्याच्या आयुष्यात सुखी होता. त्याच्या आयुष्यात वर खाली असे काही हेलकावे नव्हतेच फारसे.
सारं काही जागच्या जागी. तिच्या आयुष्याचं झालेलं मातेरं त्याच्यापासून लपून नव्हतं. तिची त्यापासून सुटका व्हावी, आताहून वेगळं आयुष्य तिनं जगावं, यासाठी तो तिला सतत काही ना काही सुचवत राहायचा. वेळ पडली तर कायदेशीर मदत करायचीही त्याची तयारी होती. पण शिल्पाच स्वतःच्या ओढाताणीचा विषय कधी काढायची नाही. चुकून विषय निघालाच तर ती विषय बदलून मोकळी व्हायची. नवऱ्याने अजूनही कूस बदलली नव्हती. त्याचा टाइमपास सुरू होता. ती पुन्हा बेचैन झाली. तिनं संजयला मेसेज केला, कसा आहेस रे? खूप दिवसात बोलणं नाही. त्या क्षणी खरं तर तिला प्रत्यक्ष त्याच्याशी बोलायचं होतं. कुणाचा तरी आवाज ऐकायचा होता. तरी तिनं मेसेज केला. मेसेज मात्र डिलिव्हरच झाला नाही. अस्वस्थपणे ती जागच्या जागीच डोलू लागली. तेवढ्यात कूस न बदलताच तिचा नवरा ठिकसला. चहा टाक की. ती काहीच बोलली नाही. चहाची ती वेळ नव्हती. 3 वाजत होते. ये फुकणे, तुला सांगतोय, चहा टाक. घसा कोरडा पडलाय. आत्ता मात्र त्यानं कूस वळवली. तुमचा पिक्चर संपला की करते, शिल्पा वैतागून म्हणाली. हा घे, संपला, चल टाक आता. मला आता कंटाळा आलाय, करते थोड्या वेळानं, तेव्हा ढोसा. तिनेही आवाज चढवला. का? तुझा यार असता तर धावून धावून केला असतास की. कशाला? यार असता तर चहा बनवण्यात कशाला वेळ वाया घालवला असता? सरळ मुख्य कामालाच नसतो का लागलो? बस तशीच आयुष्यभर करपत. तुझ्याकडे आहेच काय पुरुषाला द्यायला? माहित तरी आहे का खुश कसं करायचं असतं ते? तो विषादानं हसला. शिल्पा गप्प बसली. गेले 40 दिवस हाच तर संवाद होता. तो भुईला नसला तरी शिल्पासाठी नक्कीच भार होता. ती त्याला सोडून आली तरी तो तिच्या मागचा काही सुटत नव्हता. कोरोनाच्या अदृश्य विषाणूने एकतर याला नाहीतर आपल्याला तरी पटकन गिळून टाकावं असं तिला खूपदा वाटत होतं. परीचा विचार आला की मग तिला पुन्हा जगावंसं वाटायचं. या विषाणूने हैदोस घातला म्हणता शहर सगळीकडून बंद करण्यात आलं. घराबाहेर न पडण्याचे सल्ले फतवे निघत राहिले. तेव्हा नेमका पोलिसांनी त्याला पकडून शिल्पाच्या घरी आणून सोडला. रस्त्यात दारू ढोसून पडला होता. ती पोलिसांना सांगत राहिली की अहो हे इथं राहत नाही. पोलिसांना वाटलं नवरा बायकोच्या भांडणाचं लफडं दिसतंय. ते तिलाच समजावत राहिले. भांडण विसरून गप घरात राहा. नव्या इमारतीत कमावलेली इज्जत जाऊ नये म्हणून तिनेही त्याला ठेवून घेतलं. चहा टाके अवदसे. तो पुन्हा बरळला. मला वाटेल तेव्हा टाकेल, नाहीतर बस बोंबलत. तिला स्वतःच्याच वागण्याचा राग आला. स्वतःच्या आत असा जहरी विखार मुरू द्यायचा नाही. अशा विखाराने आपण परीपासून दुरावू शकतो हे ठाऊक होतं तिला. पण ठरवेल त्यानुसार वागेल तो माणूस कुठला? आणि जाचाचे असंख्य दंश पचवणाऱ्यासाठी तर ते अधिकच कठीण. वर्षभरापूर्वी ती त्याच नवऱ्याच्या घराबाहेर पडली होती. 8 वर्षांचा संसार मोडून मध्यरात्री अंगावरच्या कपड्यांसह पिंगुळलेल्या मुलीला घेऊन. शिल्पाच्या नशिबानं लग्नापासूनच गचके खाल्ले होते. लग्न संसार कशाचं सुख तिच्या पदरात नव्हतं. त्याउलट फसवणूक, धोका आणि पिळवणुकीनं तिची पाठ
घट्ट धरली होती. तिची पाठ घट्ट धरून ठेवली. लग्न झालं तेव्हा अवघं 18वं वर्ष होतं. दिसायला सुंदर, शिवाय तिच्या भरीव शरीरामुळे ती होती त्यापेक्षा जास्त मोठी दिसायची. गावची पोरं आपल्या पोरीवर टाकून आहेत याचा आईबापांना धसका घेतला. त्याच दिवसात पुण्याचं एक स्थळ चालून आलं. शिल्पा लग्न होऊन पुण्याला आली. शरीर आणि नवरा यांचा काय संबंध असतो हेही तिला ठाऊक नव्हतं. पहिल्या रात्री तिच्यासोबत काय घडलं हे तिला उमजलं नाही. फक्त झाल्या प्रकाराची तिला किळस वाटत राहिली. पहिल्याच रात्री लग्नातल्या छान चौकीपणाचं, संसाराचं स्वप्न छिन्न विछिन्न झालं होतं. त्याचं कारण फक्त शरीरावरचा तो हल्ला नव्हता, तर त्या रात्री ती अशा एका माणसाबरोबर होती जो तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. समाजाच्या साक्षीनं तिने याच माणसाशी लग्न केलं होतं, तरी तो तिला अनोळखी वाटला. तिच्यापेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठा असणारा माणूस तिच्या खोलीत होता. लग्नाआधी तिने जो फोटो पाहिला होता तो एका 25ल्या तरुणाचा होता, आणि आता तिला ओरबाडू पाहणारा कुणीतरी थोराड पुरुष होता. ही फसवणूक तिला काही केल्या विसरता येत नव्हती. आई वडिलांनी देखील तिच्या इतकी आपली सुद्धा फसगत झाली असाच सांगावा केला. शिल्पाला त्यांचा विश्वास नव्हता. अंगानं क्रोश, त्यात पोटाची नुसती ढेरी सुटलेली, डोक्यावरचे विरळ केस आणि चेहऱ्यावरून सहज थोराड वाटेल असा माणूस आपल्या आई वडिलांना ओळखता का आला नसेल? कुणीच तिला उत्तर द्यायला बांधील नव्हतं. त्यातही त्या परिस्थितीतही नवऱ्याकडून प्रेम मिळालं असतं तर तिच्या जखमा भरल्या असत्या. संसार फुलवावंसही वाटलं असतं, पण तसं घडायचं नव्हतं कदाचित. तिनं निमूट संसाराला सुरुवात केली. सासू सासऱ्यांचे टोमणे, जाच, नवऱ्याचं शरीरापुरतं असलेलं प्रेम सगळं सहन करत ती स्वतःचा जीव कशा कशात रमवून पाहत होती. वर्ष झालं लग्नाला. एके दिवशी ती आतल्या खोलीत दळण पाखडत बसली होती. बाहेरून कोणीतरी तिला शिल्पा म्हणून हाक मारली. हातात सुपली तशीच घेऊन ती बाहेर आली. तिशीतली एक बाई होती, सुंदर डोळ्यांची. तिनं शिल्पाला जवळ घेतलं. तिच्याशी मायेनं वागली. सासू सासरे एका कोपऱ्यात गप्प उभे होते. थोड्या वेळानं नवरा आला. त्याला पाहताच मात्र ती सुंदर डोळ्यांची बाई एकदम कडाडली. माझे पैसे परत कर, नाहीतर पोलीस केस करेल. ती अवाक होऊन त्या बाईकडे पाहत राहिली. थोड्या वेळापूर्वी मायेनं ओतप्रोत असलेली बाई इतकी कशी काय जहाल झाली? नवऱ्यानं मात्र तिच्याकडे तुच्छतेनं पाहिलं. कुणाचेच पैसे मी देत नाही, चल निघ म्हणून हात वर केले. ती पोलिसांना घेऊनच आली होती. लगोलग पोलीस दारात आले. खूप तमाशा, खूप गोंधळ झाला. तिला काहीच कळत नव्हतं. ही बाई आहे तरी कोण, आणि कसले पैसे घेतलेत आपल्या नवऱ्याने? कशाचाच तिला पत्ता नव्हता. त्या गोंधळात शिल्पा कुणासाठीच इतकी महत्वाची नव्हती की तिला कुणी काय सांगावं. हमरी तमरीवर उतरलेल्या नवऱ्याचं आणि त्या बाईचं जोरदार भांडण झालं. शेवटी पोलिसांनी त्याला गाडीत घातला. सासू सासऱ्यांनाही सोबत घेतलं. घरात ती एकटीच उरली. कावरी बावरी झाली. सुंदर डोळ्यांच्या बाईनं एकदा तिचं डोकं थोपटलं आणि ती निघून गेली. शेजारच्या एक दोघी जणी तिच्याकडे आल्या. विचारपूस करता करता त्यांच्याकडून तिनं जे ऐकलं ते ऐकून तर तिची बोबडीच वळली. ती सुंदर डोळ्यांची बाई त्याची पहिली बायको होती. एकाच ठिकाणी दोघं कामाला होती.
आणि त्याच प्रेमातून लग्न केलं होतं. पण हा भ्रष्ट निघाला, कामावरून काढून टाकले याला. नंतर बायकोच्या पैशावर डल्ला मारू लागला. स्वतः कुठलाच कामधंदा न करता तिच्यावर अरेरावी करू लागला. एक दिवस ती बँकेत गेली तेव्हा कळलं की त्यांच्या जॉईंट खात्यावरचे 4-1 लाख रुपये यानं काढून घेतलेत. मग काय, ती त्याला सोडून गेली. त्यांचा 2 वर्षांचा संसार लगेच तुटला. पण त्या बाईला तिच्या आयुष्यात पुढे जायचं होतं. पुन्हा संसार थाटायचा होता, आई व्हायचं होतं. घटस्फोट घेण्यासाठी ती मागे लागली तर तो पैशांची मागणी करू लागला. घटस्फोट घेण्यासाठी तिने दिलेही पैसे आणि मोकळी होऊन स्वतःच्या संसारात रमली. तर याने तिच्या नावाने अनेक ठिकाणी कर्ज काढून ठेवली. लग्नात नवऱ्याकडून शिल्पाला जे दागिने घातले ते सुद्धा त्या सुंदर डोळेवालीचे होते. हे ऐकल्यावर तर शिल्पाला गरगरून आलं. या दुसऱ्या फसवणुकीनंतरही शिल्पा त्याच्याच घरी राहिली. तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. मग परी झाली. परी झाल्यावर मात्र तिनं आपण हातपाय हलवायला हवेत असा विचार केला. शिल्पाकडे कुठलीही गोष्ट चटकन शिकण्याची कला होतीच. इमारतीतल्याच एका पार्लरवालीकडे ती चोरून वारून शिकू लागली. तिचा चांगलाच हात बसला. 6 महिन्यात एक्सपर्ट झाली. मग बचत गटातून पैसे काढून छोट्या छोट्या वस्तू विकत घेऊ लागली. आपल्याला घरात पार्लर चालवता येणार नाही म्हणून तिनं घरापासून 20 मिनिटांच्या अंतरावर एक छोटी जागा भाड्याने घेतली. हे सहज नव्हतं, पण हळूहळू ती खंबीर झाली. सासू सासऱ्यांनी पाठिंबा दिला नाही, पण विरोधही नाही केला. त्यामुळे एकट्या नवऱ्याच्या विरुद्ध लढणं तिला सोपं झालं. हाल अपेष्टा सहन करणाऱ्या बहिणीसाठी लहान भाऊ मोठा झाला आणि त्यानं त्याच्या कमाईतून तिला वस्तू खरेदी करून घेऊन दिल्या. आईबापानेही मदत केली. तिचं पार्लर आकार घेत उभं राहिलं. हातातली परीही वर्षाची झाली. घरचं सगळंच्या सगळं काम करून ती पार्लरला येऊ लागली. इथं आल्यानंतर तिच्या आधीच्या कामाचा शिरवटाच निघून जायचा. मोठ्या उत्साहानं ती बायकांचा विश्वास मिळवू लागली. तिच्यातही आत्मविश्वास रुजत अंकुरत वाढू लागला. नवऱ्याची पैशांसाठीची किरकिर चिडचिड कायम होती. रात्रीचा त्रास देण्याचं प्रमाणही कमी झालं होतं. कधी कधी तिलाच वाटायचं त्यानं जवळ यावं, शरीराचे लाड पुरवावे. अगदीच प्रेमानं नसलं तरी शरीराची गरज म्हणून तरी त्यानं भागवावी. ती रात्रभर तळमळत राहायची. कधीतरी तो यायचा जवळ, पण तिला कसलंही सुख मिळायच्या आत तो बाजूला धपापत पडायचा. तिच्या नशिबात कुठलंच सुख नव्हतं. कधी कधी तर कॉलेजातल्या तरुणी रंगात आल्या की त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबरच्या शय्या सोबतीच्या कहाण्या सांगायच्या. तेव्हा तिचं शरीर आतून जळत राहायचं. लग्नाशिवाय सुख मिळवणाऱ्या त्या मुलींचा तिला हेवा वाटायचा. नंतर कधीतरी एका वयस्कर बंगलेवालीने तिला शरीराची भूक भागवण्याची खेळणी दिली. तिला प्रथम या सगळ्या प्रकाराचीच गंमत वाटली. शरीराचं सुख विकत घेता येतं तसं मनाचं का नसेल, तिनं त्या बंगलेवालीला विचारलं होतं. तिनं फक्त तिच्या कपाळाचा मुका घेतला होता. बरोबर सारं सुरळीत सुरू होतं. म्हणजे त्याचं पिणं, कर्ज काढणं, तिचं कमावणं, फेडणं आणि परीला मोठं होताना पाहणं. पण मग अचानक त्याला तिच्याविषयी संशय वाटू लागला. आपण तिच्याशी चांगलं वागत नाही, तिला चांगलं वागवत नाही, तरी ही आनंदी कशी? त्या एवढ्याच गोष्टीनं तो हैराण झाला. आता रोज रोज यावरून मारझोड, शिराशाप. लहान मुलीसमोर नीट वागावं एवढंही त्याच्या लक्षात येत नव्हतं.
पार्लर बाहेर बसून तो तिच्यावर पाळत ठेवू लागला. तिचा मोबाईल काढून घेतला. त्याला ती कशातच सापडत नव्हती. त्यामुळे तो अजून चरफडू लागला. स्वतःची परिस्थिती तिने मान्य केली होती आणि त्याच्यासोबतच राहायचं आहे याचाही तिने स्वीकार केला होता. आणि म्हणूनच पूर्वीसारखं भेदरणं, रडणं, गुदमरणं सारं कमी झालं होतं. पण हे कळायला नवऱ्याची शुद्ध जागेवर असायला हवी होती ना. हळूहळू तो तिच्या आनंदाने अधिक त्रस्त होऊ लागला. तिला त्रास देण्यासाठीच्या नव्या नव्या कल्पना लढवू लागला. तिच्या मोबाईलमधील पुरुषांच्या असणाऱ्या सगळ्या नंबरवर फोन करून तो शिव्या देऊ लागला. वर्गातली काही मुलं भावंड सोडली तर पुरुष होतेच कुठे तिच्या मोबाईलमध्ये. पण तो त्यांच्याशीही भांडण करू लागला. माझी बायको वाईट चालीची आहे, तिच्या नादाला लागू नका म्हणून तो त्यांना सांगू लागला. आधी तिने याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर तो थेट पार्लरमध्ये येणाऱ्या बायकांचे कान भरू लागला. तिच्या नसलेल्या लफड्यांच्या गोष्टी रंगवू लागला. आणि एक दिवशी कहरच झाला. दारूच्या नशेत तो एका माणसालाच घरात घेऊन आला. त्याची बायको वाईट चालीची आहे हे तर त्याने आधीच गावभर उठवलं होतं. त्याच माहितीच्या आधारानं त्या माणसानं शिल्पाचं हे पार्लर शोधलं होतं. तिच्या नवऱ्याला भरपूर दारू पाजून पैशांचं बंडल देऊन तो माणूस घरी आला होता. पुरुषपणाचे धक्के खाल्लेली बाई पुरुषाला वाटते तितकी दुर्बल कुठे राहिलेली असते. त्या माणसाच्या आधी तिने नवऱ्याच्या मुस्काटात एक लगावून दिली. सासू सासऱ्यांनी मूक अनुमोदनच दिलं. तो प्रताप पाहून बाहेरून आलेला पुरुष टरकला. घरातली मिरचीची पावडर आणून तिने त्याच्या तोंडावर फेकली. डोळे चोळत शिव्या घालत तो तिथून बाहेर पडला. आणि त्याच क्षणी निग्रहानं शिल्पा त्याच्या घरातून बाहेर पडली. शहरापासून दूर उपनगरात तिने एक छोटी खोली घेऊन तिथंच पार्लर सुरू केलं. तो कधीतरी परीला भेटायला यायचा. तिने अडवलं नाही. ती परीला समजावू शकत नव्हती. म्हणूनच मग तिने परीला भेटण्यापासूनही अडवलं नाही. जवळच्या लांबच्या नातेवाईकांनी परत घरी जा, एकतर पदरात मुलगी आहे, तू स्वतः ऐन 25शीतली आहेस असं सांगून तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण शिल्पाने कानावर हात ठेवले. वर्ष झालं होतं ती एकटीच राहत होती. तिनं मोबाईल चेक केला. संजयचा रिप्लाय नव्हता, पण आता मेसेज त्याला डिलिव्हर झाला होता. तिने पुन्हा आईला फोन लावला. सारखं सारखं फोन करून स्वतःलाच का डगण्यात येतेस अशा? ती रमलीये ग, छान आहे तुझी परी, तू काळजी करू नको. यावेळेस तिच्या आईनंच परीला फोन दिला नाही. दिवसभर बायकांच्या दराड्यात किमान 4 शब्द बोलून मोकळी व्हायची तरी सोय होती. आता मूक बसून राहिल्यानंतर एकदा शब्द बोलायला तोंड उघडलं की आधी नुसताच ध्वनी बाहेर येतो, आवाजच फुटत नाही. आपण बोलायचंच विसरून जाणार नाही ना? तिची तगमग वाढली. कोणाशी तरी बोलायची इच्छा खूप खूप तीव्र झाली. मनातलं खूप आतलं दुःख न सांगताही नुसत्या इकडच्या तिकडच्या गप्पांनी देखील जीव हलका होतो याचा तिला नव्याने शोध लागला होता. तेवढीच बोलण्याची भूक भागवायची होती. आपल्या अस्तित्वाची कुणाकडून तरी दखल घेतली जावी याच एका जाणीवेची भूक होती. दिवस दिवस कुणाला तिची आठवण नाही. कुणी तिला विचारत नाही ती आहे नाहीये याने कुणालाच फरक पडत नाही. ही भावनाच तिला त्रास द्यायची. भुईवर असं भार होण्याच्या कल्पनेनं
तिचं शरीर कापू लागायचं. तिने एकवार नवऱ्याकडे पाहिलं. तिला खरंच कुणाशी तरी बोलायचं होतं. तिने विचारलेल्या प्रश्नांची कुणीतरी उत्तरं द्यावी. कुणीतरी तिला काही विचारावं, मग तिनं बोलावं, इतकंच हवं होतं तिला. ती हतबल झाली. तिनं पुन्हा नवऱ्याकडे पाहिलं आणि नाईलाजास्तव त्यालाच विचारलं, काय पाहताय, काहीतरी बोला की. त्यानं हां असं करून दुर्लक्ष केलं. चहा टाक तेवढा. ती गप्पच राहिली. अस्वस्थ झाली. संजयचा काही मेसेज आलाय का म्हणून तिनं पुन्हा व्हॉट्सअप चेक केला. संजयचा मेसेज होता. ती अधीर होऊन वाचू लागली. हा लॉकडाऊन संपेपर्यंत मेसेज देखील करू नको. मागे तुझा फोन आला आणि हिनं उगाच शंका घेतली. तिला सुद्धा तुझ्या परिस्थितीविषयी गावाकडून कळलंय. त्यामुळं ती उगाच नको तो विचार करते आणि माझ्याशी भांडत राहते. म्हणूनच मीही तुला या काळात फोन केला नाही. मला तुझ्यावरून माझ्या घरात कलह नकोय. पैशांची काही अडचण असेल तर न लाजता सांग. मला तुझी खरंच काळजी आहे आणि घरातल्या शांततेची सुद्धा. त्याचा मेसेज वाचून तर तिचं शरीर रागानं त्राग्यानं अधिकच थरथरायला लागलं. डोळ्यात टचकन पाणी आलं. तिचे ओठ विलग झाले. त्याला काहीतरी सणसणीत उत्तर देण्यासाठी तिने टाईप करायला घेतलं आणि मग पुन्हा एवढंही महत्व देऊ नये म्हणत सगळं डिलीट केलं. तिला कळत नव्हतं तिच्यामुळे कसली भांडण होणार होती आणि काळजी वाटणाऱ्या माणसाशी लोक इतकी तुटक तुसड्यासारखी कशी बोलतात. तिची तगमग वाढली. ती जागची उठली, पण तिला पुढे पाय टाकता येईना. शरीर अजूनही अपमानानं झुलत थरथरत होतं. चहा टाक, नवरा गरजला. ती अजिबात हल्ली नव्हती. त्यानं स्क्रीनमधून डोकं वर काढलं. ती त्याच्याकडेच रागाने पाहत होती. तिच्या रागाचं कारण त्याला कळत नव्हतं. तिची नजर स्थिर आणि रागाने धुमसत होती. तो अचंब्यानं तिच्याकडे पाहत होता. त्याला काही काळाच्या आत तिनं त्याचा मोबाईल हिसकावला. खिडकी उघडली आणि सरळ मोबाईल खिडकीच्या बाहेर फेकून दिला. धन्यवाद.